नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेगवेगळ्या पेन्शन योजना राबवल्या जातात। महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना ही सध्या चर्चेचा विषय आहे। या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर ठरलेलं आर्थिक संरक्षण मिळावं यासाठी काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहे। या योजनेनुसार ज्या कर्मचाऱ्याला 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पात्र सेवा झालेली आहे त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळी असलेल्या सॅलरीच्या 50% पेन्शन मिळण्याची तरतूद आहे। मात्र पेन्शनची रक्कम ठरवताना पात्र सेवा, शेवटचे वेतन आणि योजनेतल्या इतर नियम विचारात घेतले जातात। 10 ते 20 वर्षाच्या सेवा काळासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रमाणानुसार पेन्शन मिळण्याची तरतूद आहे। उदाहरणार्थ एखाद्या कर्मचारी सेवा 15 वर्षाची असून रिटायरमेंटच्या वेळी त्याची सॅलरी 1 लाख रुपये असेल तर त्याला नियमानुसार त्यांच्या पात्रतेनुसार पेन्शन मिळू शकते। या योजनेत किमान पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे। 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त पात्र सेवा असलेल्या कर्मचाऱ्याला किमान 7,500 रुपये मासिक पेन्शन मिळण्याची तरतूद असल्याने या माहितीत नमूद करण्यात आलं आहे। मात्र पात्रता आणि प्रत्यक्ष लाभासाठी संबंधित सरकारी नियम लागू राहतील। याशिवाय कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांना कौटुंबिक पेन्शन मिळण्याची तरतूद आहे। मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबियाच्या कर्मचाऱ्यांना मंजूर झालेल्या पेन्शनच्या 60% रक्कम कौटुंबिक पेन्शन म्हणून मिळू शकते। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।